या शक्तिपीठामध्ये असलेला इतिहास वाचून माझे रक्ताने लाल झालेले डोळे हे साक्षी आहेत की आजही महाराज प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाला धाडस देतात। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि आज मी आलोय महाराष्ट्रातील सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। मंदिराचे केलेले बांधकाम आणि त्या मंदिराचा भव्य सभामंडप पाहिल्यावर समोर दिसून आली ती महाराजांची सुंदर मूर्ती, जिच्याकडे पाहून डोळे बंद करावेत की पाहत राहावे हे मला कळत नव्हतं। जेव्हा महाराजांच्या समोर उभा राहिलो तेव्हा माझ्या ओठांवर शब्द तर नव्हते, मात्र महाराजांशी मनोमनी संवाद चालू होता। त्याच इतिहासाबद्दल ज्याला आपण आज गमावून बसण्याच्या ओघामध्ये आहे। दोन्ही बाजूंमधल्या एका बाजूला राजमाता जिजाऊ मासाहेब आणि दुसऱ्या बाजूला तुळजाभवानी माता यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन या मंदिरामध्ये मी टाकलेले पाऊल त्या पावलाने मला अशा काळामध्ये नेले होते जो इतिहास वीर महापुरुषांनी आपल्या रक्ताने लिहिला होता, ज्यांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही। मग तो अफजल खानाचा वध असो किंवा मुघलांसोबत त्यांनी केलेल्या अनेक लढाया, हा इतिहास वाचल्यावर आजही अंगावर काटा येतो। या मंदिराच्या प्रत्येक पावलावर केलेले चित्रीकरण, त्याखाली लिहिलेला इतिहास आणि त्या काळी वापरली जाणारी धारदार शस्त्र जी मी कधी चालवताना तर नाही पाहिली, पण आज प्रत्यक्षात मला इथे प्रदर्शनात पाहता आली। या मंदिराच्या सुंदरतेला शब्दात वर्णन करणं तर माझ्यासाठी कठीण आहे। त्यासाठी वेळ न घालवता तुम्ही पण या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की या।